नमस्कार. हाय मित्रांनो, आम्ही आता पालघर स्टेशनवरून उज्जैन थेट जाणार आहेत. तर आम्ही सध्या आता पालघर स्टेशनला आहे. तुम्ही बघू शकता इथे पालघर स्टेशन आहे. पालघर स्टेशनवरून थेट उज्जैनचा प्रवास आमचा चाललेला आहे. सध्या आता आम्ही बोरिवलीला जाणार आहेत. बोरिवलीवरून आमची ट्रेन आहे डायरेक्ट थेट उज्जैन. 7:30 वाजता आम्ही उज्जैन गाठणार आहोत. आम्ही आलो आता पालघर स्टेशनला. पालघर स्टेशन आम्ही जाणार आहोत बोरिवली स्टेशनला. बोरिवली स्टेशनवरून 9:20ची आम्हाला ट्रेन आहे. ती डायरेक्ट उद्या सकाळी 7:30 वाजेपर्यंत पोहोचेल उज्जैन या ठिकाणी. फायनली आम्ही ट्रेनमध्ये बसलेलो आहोत आणि आता प्रवास जवळजवळ वाजलेत राजा कानाची कानवाजवी बासरी यमुनेच्या ठिकाण पायलारी यमुनेच्या ठिकाण पायलारी कानवाजवी तो बासरी कानवाजवी बासरी कानवा. तर मित्रांनो, आता आम्ही फायनली पोहोचले उज्जैन जंक्शनला इथे पोहोचले आहेत. तर आता सध्या थोडं आम्ही आमच्या रूमवरती जाणार आहेत. ते 10 मिनिटाच्या अवधीमध्ये इथे जाऊन आम्ही सर्व फ्रेश होणार. आमचे दात वगैरे घासणार, आंघोळ वगैरे करणार, एकदम फ्रेश होणार. हां. त्याच्यानंतर नाश्ता करणार. त्याच्यानंतर मग आम्ही देवदर्शनासाठी जाणार आहे. जवळजवळ सुद्धा आम्ही दाखवू नेक्स्ट ब्लॉकमध्ये. जवळजवळ 9 ते 10 तासाचा प्रवास झाला आहे. आम्ही 9 वाजता बसलेलो बोरिवली येते आणि आता पोहोचले जवळजवळ 8पर्यंत पोहोचले उज्जैन जंक्शनच्या इथे. इथून 10 मिनिटाच्या अवधीवर फक्त आमची रूम आहे. जवळजवळ 500 मीटरच्या अंतरावरती आम्ही रूम बुक केलेली आहे आणि तिथून जवळपास काहीतरी 100-150 किलोमीटर 100-200 मीटरच्या अंतरावरती महाकाल मंदिर आहे. बघूया, आपण जाऊया कशी रूम आहेत कसे काय आपण चेक करूया. तिथे चेक इन आमचं आहे 9 वाजता. मी आता रूमवरती आलेलो आहेत, फ्रेश वगैरे सगळे झालेलो आहेत आणि आता निघालो आम्ही दर्शनासाठी. जवळजवळ 5 मिनिटातच आपण पोहोचूया तिथे आणि पुढे तिथे गेल्यावर व्हिडिओ दाखवतो. चला तर हाय गाईज, सर्व मित्रांना माझा साष्टांग नमस्कार. आणि आता आम्ही इथे आलेत उज्जैन महाकाळ मंदिराच्या पायथ्याशी आहेत. थोड्याच वेळामध्ये आम्ही मंदिरामध्ये पोहोचत आहेत. बघू शकता तुम्ही माझे सर्व मित्र खूप सुंदर असा तयारीमध्ये आहेत. सर्वांनी टी-शर्ट वगैरे परिधान केलेलं आहे. बघू शकता तुम्ही सर्व मंदिरामधलं काय जे डिटेल्स मौल्यवान वस्तू आकर्षक प्रदर्शनासाठी ठेवलेले आहेत ते सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवणार आहेत. काय वाटतं तुम्हाला शुभम पाटील, इथे महाकाळ मंदिरामध्ये तुम्ही आले आहेत तर तुम्हाला काय थोडंसं बोलावंसं इच्छुक असेल तर तुम्ही बोलू शकता. इथे आल्यापासून खूप मन प्रसन्न एकदम वाटतंय. इथला परिसर बघून अतिशय एकदम फुलवाना वाटतंय. जवळजवळ इथे खूप गर्दी आहे सध्या, पण आम्ही अजून दर्शन घेतलं नाही. पण थोड्या वेळात आम्ही दर्शन घेणार आहेत. पण एकदम पीसफुल वाटतंय इथे आल्याला. बघू शकता तुम्ही सर्व नजारा तुम्हाला आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. खूपच सुंदर, अप्रतिम. मंदिराच्या एंट्रीपाशी सगळ्यांना चपला इथे काढायला लागतील.
पॅलेस बघायला आलोय. जवळजवळ 1 तासाचा प्रवास केलाय उज्जैनपासून. तुम्हाला दाखवतो मी हॉल बाहेरून कसं दृश्य आहे. हे बघा हे असं हॉल आहे इथे आणि आमचा केकेसी ग्रुप. काका हाय करा आपल्या चॅनलला. चलो चला आपण जाऊया आता, बघूया इथे पुढे काय होते. तर आपण आलो तुम्हाला प्रतीक, तुम्हाला हा पॅलेस बघून, गांधी हॉल बघून काय नक्की वाटलंय? थोडा एक्सप्लेन करा. खूपच सुंदर आकर्षण असा हा गांधी हॉल आहे. इथे बसण्यासाठी गार्डन वगैरे खूप चांगलं आहे आणि तुम्ही प्रत्यक्ष कधी येऊन पाहणी करू शकता. गांधी हॉलमध्ये खूप सुंदर अशी स्वच्छता बघायला मिळेल आपल्याला आणि पुरातन काळातील बांधलेला हा गांधी हॉल आहे. त्याबद्दल थोडी चर्चा डिस्कस करून पुढच्या ब्लॉकमध्ये आम्ही तुम्हाला सांगतच आहे. ओके, काय तुला बोलायचं आहे प्रणित? मस्त आहे. मग मी निघालो आता वैष्णव देवी मंदिरला व्हिजिट देण्यासाठी. गांधी हॉल बघून झाला पूर्ण. आता आम्ही थोड्याच वेळात पोहोचतोय वैष्णव देवी मंदिर. बघ, वैष्णव देवी मंदिरकडे जातोय. लवकरच भेटूया. वैष्णव देवी मंदिरच्या इथे बघू शकता तुम्ही, हे छोटं मंदिर आहे. खूप अतिशय सुंदर प्रकारे इथे गुफा बनवल्या आहेत. बघू शकता तुम्ही, छान आहे एकदम. फायनली आम्ही आता देवी वैष्णवी माताचं दर्शन घेऊन निघालोय लालबाग पॅलेस बघायला. जवळजवळ 1.5 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. मी दाखवतो तिकडे गेल्यावर काय आहे नक्की, पॅलेस कसा आहे, कशा प्रकारे तो घडवण्यात आला आहे. तिथे बोलतात की तिथे एक म्युझियम आहे. म्युझियममध्ये खूप चांगल्या चांगल्या प्रकारच्या गोष्टी ठेवण्यात आल्या आहेत. तर बघूया तिथे. आपण जाणार होतो लालबाग पॅलेसला, मग काय करणार, तर लालबाग पॅलेस हा बंद आहे. त्याच्यामुळे आलो आपण आता अन्नपूर्णा मंदिर. सॉरी विशेष आकर्षण म्हणजे हे मार्बल पासून बनवलेली जी आहे फ्रेम, ते आपल्या इकडनं भारतामधून इकडे आलेले आहे. बात तो सही है. दौड़ना तो पड़ता है. अन्नपूर्णा मंदिराच्या बाजूला सलगच लागून एक वेद मंदिर आहे. या वेद मंदिरामध्ये पूर्ण जे वेद आहेत, जे वेदांबद्दल माहिती दाखवली, एक एक पाठ काय काय आहे तो दाखवला आहे. आणि हे अन्नपूर्णा मंदिरामध्ये काय काय ॲक्च्युली रहस्य आहे, कशी गोष्ट झाली आहे, त्या गोष्टीनुसार इथे प्रत्येक फ्रेम तयार करण्यात आले. या पर्वामध्ये पूर्ण श्रीकृष्णाची स्टोरी आहे. श्रीकृष्ण जन्म कसा झाला, त्याने काय काय पराक्रम केले, कसा कंस मामाचा वध केला आणि राधा मातासोबत कसं काय होतं, ते सगळं याच्यामध्ये दाखवलं आहे इकडे. आता आम्ही आलो आहेत जुना राजवाडा, मार्तंड मंदिर जुना राजवाडा या ठिकाणी. बघू शकतो ते बाहेरील दृश्य. आतमध्ये व्हिडिओ काढायला अलाउड आहे की नाही ते मी बघतो, किंवा जर अलाउड असेल तर आतमध्ये दाखवतो तुम्हाला. हां, जुन्या काळची परंपरा इकडे दाखवली आहे. प्रत्येक गोष्ट हुबेहूब अगदी जशी जुन्या प्रकारची आहे तशी दाखवलेली आहे. म्युझियमचं तिकीट आहे 75 रुपये तिकीट आहे पर पर्सन. प्रथमतः आम्ही इथे म्युझियमचा पास काढलेला आहे. पर पर्सन 75 रुपये पास आहे.
कुठं काय लिहिलंय? 1232 इसवी सन में मुस्लिम आक्रमण मित्रांनो, तर ही बंदूक तुम्हाला दिसत आहे इकडे. हे आपले 1978 सालचे सगळे सैनिक होते, त्यांच्या काळातली ही बंदूक आहे. ती आता पण आपल्याकडे स्टोअर केलेली आहे या राजवाड्यामध्ये, तुम्ही बघू शकता तिकडे. आणि हे त्या टाईपच्या पुरातन काळाची तांब्याची भांडी आहेत, सर्व जे प्रकारची. सगळे भांडी जे हे आपले सैन्य होते पहिले, ते सगळं हे भांडी यूज करत होते. ते अजूनपर्यंत इकडे अस्तित्वात आहेत. तसंच इकडे तपेला सुद्धा आहे. त्या काळातील ढाल आणि तलवार सुद्धा इथे मौजूद आहेत. पुरातन काळातील तांबा या धातूची बनवलेली पाणी स्टोर करण्यासाठी हे असे उपकरण वापरतात. ओके. इकडे बघू शकता तुम्ही, हँडलूम आहे. आणि आपल्याकडे ह्याचा एक्सपर्ट टेक्सटाईल इंजिनियर सुद्धा आपल्याकडे आहे. आता पुढची माहिती तुम्हाला अमोल देणार. तर तुम्ही बघू शकता ही एक प्राचीन काळाची हँडलूम आहे. आता आपल्याकडे बघू शकता तुम्ही, सर्व मॉडर्न आले आहेत, सर्व ऑटोमॅटिक मशीन्स आलेले आहेत. तर या प्राचीन काळी हे सर्व मॅन्युअली केले जात होतं लोकांच्या हाताने. त्याच्यामुळे हे तुम्ही बघू शकता की कशा प्रकारची ही हँडलूम पूर्वीच्या काळाने, आणि याच्यावरती लोक कपडा उद्योग करत होते. तर तुम्ही मित्रांनो बघू शकता काय सुंदर क्वालिटीचा इथे बनवलेला आहे. हँडलूम याला बोलतात. XYZ काय असेल. आमच्याकडे एक माणूस राहायचा पहिले, तो अशा प्रकारचे बनवताचा, बारकू काका. एका मूवी मध्ये गाणं ऐकलं असेल, डोली सजा के रखना. ती पुरातन काळची नवरीला याच्यामध्ये घेऊन जायचं. पुरातन काळची जी नवरदेवी असायची, नवरी, तिला नेण्यासाठी ही डोली अजून सुद्धा आपल्याकडे राजा राणीसाठी ही डोली असायची. अजून सुद्धा आपल्याकडे काही ठिकाणी यूज होतात. सुंदर प्रकारे इकडे माहिती सुद्धा दिली आहे. प्रत्येक घटनास्थळी काय काय घडलंय, काय नाही घडलंय, सगळी माहिती A to Z या पोस्टरवरती, या बॅनरवरती लावलेली आहे. तर मित्रांनो, ही आहे प्रतिकृती राजवाड्याची. 1878 साली बनवलेली गेलेली ही प्रतिकृती आहे. सुरेश तर मित्रांनो, 1932 साली इंदोरमध्ये वॉटर सप्लाय कोणत्या कोणत्या ठिकाणी गेले, ही सर्व डिटेल्स या ठिकाणी दाखवण्यात गेलेली आहे इथे. कशा प्रकारचे बंधारे, पाटबंधारे, राहुल पाटील. तुम्ही प्रत्यक्ष बघू शकता, आमची बैलगाडी या फोटोमध्ये दर्शवलेली आहे. गजाराजाची Lasted for 4 years, from 1914 to 19. हा मित्रांनो राजवाड्याच्या बाहेरील व्ह्यू. ठिकाणी आता फिरून झालेली आहेत आणि आता आम्ही निघालोय परतीच्या प्रवासाला, म्हणजेच आमगावला. जवळजवळ 7:30 वाजता ट्रेन आहे आम्हाला इंदोरवरनं. ती आम्हाला उद्या सकाळी पोचवेल जवळजवळ 7च्या दरम्यान बोरिवलीला पोचवेल. आपल्या सफरबद्दल वगैरे काय कसं काय? पालघर ते इंदोर स्टेशन आमचं खूपच सुंदर झालेलं आहे. ट्रेनचा प्रवास खूप सुखाचा आणि समृद्धीचा प्रवास झालेला आहे. इथे म्हणजे महाकाल दर्शन केलं, काल भैरव केला, अशी देवस्थानं बऱ्यापैकी 25 ते 30 देवस्थानं आम्ही इकडे दर्शन झालेलं आहे उज्जैनमध्ये. आणि आम्ही आता आलोय आणि आम्ही इथे इंदोरमध्ये होतो. इंदोरमध्ये सुद्धा आजचा दिवस खूप सुंदर प्रकारे गेला. खूप चांगली ठिकाणी फिरलो. आजच्या प्रवासाबद्दल काय 2 शब्द सांगाल तुम्ही? इंदोरमध्ये जे देवस्थान आहे ते देवस्थान आम्ही केलं आणि पूर्ण अख्खा दिवस फिरलो इंदोरमध्ये. जे प्रसिद्ध असे देवस्थान आहे तिथे आम्ही फिरलो आणि आता परतीच्या प्रवासाला आम्ही चाललेलो आहे पालघर. ओके. काय आकाशला बोलायचं आहे आपल्या ट्रीपबद्दल? हा ट्रिप खूप छान झाली. सगळं काही व्यवस्थित आम्ही फिरलो. आज आमचा लास्ट दिवस होता. सर्व काही बसलं, खाऊ मिठाई सर्व घेतलं. आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघत आहेत. अवंतिका एक्सप्रेस 3 नंबर प्लॅटफॉर्मवरनं आम्ही आता गाडी पकडत आहे. ओके. आणि आमच्या गावी आम्ही जात आहे. ओके, थँक्यू.